तुमच्या खासदारांनी नेहरूंच्या विचारांशी फारकत घेतली। हा काँग्रेसचा एकत्रितपणे घेतलेला निर्णय आहे विरोध करणं निशिकांत दुबेंना, की या काँग्रेसच्या 3च खासदारांचे? मग या काँग्रेसच्या 3च खासदारांचे तर काँग्रेसचे बाकीचे खासदार त्यांना का नाही मिळाले? महाविकास आघाडीमधले इतर खासदार त्यांच्यासोबत का नाही आले? काय एवढाच विरोध का करता असा सवाल आहे भाजपचा। करायचं तर मोठा विरोध करायचा असं म्हणतात कविताजी। या निशिकांत दुबेला जय महाराष्ट्र म्हणून घेतलं आमच्या 3 खासदारांनी आणि ते तिथून अक्षरशः पळून गेलेले आहेत। भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची लोक अंगलट प्रकरण आलं की पळून जातात, त्या न्यायाने हे वागले। त्यामुळे या तिघींचं करावं तेवढं अभिनंदन। राहिला विषय नेहरूंच्या धोरणाचा, तर नेहरूजींनी कधीही महाराष्ट्रामध्ये आणि इतर भाषिक राज्यामध्ये पहिलीपासून हिंदी सक्तीची करण्याचा आगाऊपणा आणि हुकुमशाही केलेली नाही। इतिहास याला साक्षीदार आहे। अवधूतजींना ते चांगलं माहित आहे। दुसरी गोष्ट की हा सामूहिक निर्णय होता का, सगळ्यांचा होता का? निशिकांत दुबे जर लोकसभेमध्ये बोलले असते तर लोकसभेमध्ये आम्ही उत्तर दिलं असतं, पण तो लपून छपून बोलतोय म्हणून त्याला गाठून आमच्या महिलांनी जाब विचारला आणि जय महाराष्ट्र म्हणून घेतलं आणि तो माणूस पळून गेला। याच्या अगोदरच्या चर्चेमध्येही निशिकांत दुबेला भारतीय जनता पक्ष मराठी लोकांचा आणि महाराष्ट्राचा अपमान करायला सांगतोय, हे त्यांचं धोरण आहे। तो कधीही माफी मागणार नाही आणि भाजपा त्याच्यावर कारवाई करणार नाही। महाराष्ट्रातल्या भाजपा नेते अतिशय बनचुकेगिरीने आम्ही त्याचा निषेध करतो, आम्ही त्याच्याशी सहमत नाहू अशी नौटंकी करतात, पण निशिकांत दुबे नरेंद्र मोदी साहेबांच्या गळ्यातलं ताईत आहे। भारतीय जनता पक्षाला मुंबई महानगरपालिका आणि महाराष्ट्रामध्ये येत्या काळामध्ये मराठी आणि अमराठी अशी लचके तोड करायची, त्या प्लॅनिंगचा एक भाग म्हणून निशिकांत दुबेला हे बोलायला सांगितलं जातं। पण ज्यावेळेस काँग्रेसचे आणि महाविकास आघाडीचे सगळे खासदार तुमच्यावर तुटून पडतील त्यावेळेस या निशिकांत दुबेला दिल्लीमध्ये येण्यापासून सुद्धा भीती वाटेल असं वातावरण होईल। एवढ्यात त्यांनी शान व्हावं। काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे, भाजपा नंतर नितीन गडकरी काय करत होते, पियुष गोयल काय करत होते, तुमचे अनुप धोत्रे काय करत होते, तुमचे उदयनराजे भोसले काय करत होते? तुमचे खासदार लपून बसतात, मराठीचा महाराष्ट्राचा अपमान सहन करतात आणि आमच्या भगिनींनी उत्तर दिल्यानंतर तुम्ही नेहरूंपर्यंत जाताय। खूप वर्ष झाले हो नेहरूजी जाऊन, आता तरी तुम्ही तुमचं काहीतरी बोला। ज्या मोरारजी देसाईनं मराठी माणसाला गोळ्या घातल्या त्याच्यासोबत तुम्ही सत्तेत बसलेली माणसं, त्यांना तुम्ही केंद्रीय मंत्रिमंडळात घेतलेली माणसं आज आम्हाला सांगणार मराठी आणि महाराष्ट्राचा अपमान? अवधूतजी तुम्हाला सगळं माहित आहे, कशाला झोपेचं सोंग घेताय?